हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 12. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिग्नॉमेट्री 2 मधल्या लेक्चर नंबर 12ला सुरुवात केली आहे. ज्या लेक्चरमध्ये आपण फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले याच्यावरच्या प्रॉब्लेमला सुरुवात केलेली आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले का असतात, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले का असतात यांचे प्रूफ आपण काल पाहिलेले. त्याच्यावर आधारित काही प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचे. पहा बोर्डवर. एक्सप्रेस द फॉलोइंग ॲज द सम ऑर डिफरन्स ऑफ टू ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. म्हणजे आपल्याला काय करायचं, खाली दिलेल्या टर्मला सम आणि डिफरन्समध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आपल्याला जे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन प्रॉडक्टमध्ये दिलेले त्या प्रॉडक्टमधल्या त्या प्रॉडक्टमधल्या फंक्शनला आपल्याला सम आणि प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आपला जो प्रॉडक्ट दिलेला आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधला त्याला जर आपल्याला सम आणि डिफरन्समध्ये जर ट्रान्सफर करायचं असेल तर आपल्याला सरळ सरळ डिफॅक्टरायझेशनची गरज आहे. तर सुरुवातीला आपण 4 डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले लिहून घेऊ. चला, कोणकोणते असतात 4 डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले पहा बरं. वी नो 8 प्रॉब्लेम दिलेले, तुम्हाला 8 मिनिटात सोडवता आले पाहिजे. पहिला डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला कोण आहे पहा. 2 टाइम्स साइन ए इंटू कॉस बी इज इक्वल टू साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. त्याच्यानंतर दिलेला आहे 2 टाइम कॉस ए साइन बी इज इक्वल टू साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. साइन ए कॉस बी असेल तर इथं प्लस येणार. पहिले कॉस नंतर साइन, दोन्ही साइन कॉसच आहे तर या ठिकाणी मायनस साइन येणार. आणि दोन्हीच्या दोन्ही जर तुमचे कॉस असतील, 2 टाइम कॉस ए कॉस बी जर असेल तर याचं उत्तर येईल तुमचं कॉस ए प्लस बी प्लस ऑफ कॉस ऑफ ए मायनस बी. आणि लास्ट वनमध्ये 2 टाइम साइन ए साइन बी जर असेल तर या ठिकाणी कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी. अशा प्रकारे 4 डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले तयार झाली. ज्या डिफॅक्टरायझेशनमध्ये प्रॉडक्टचं कन्व्हर्शन सम आणि डिफरन्समध्ये केलेले आहे हे तुम्हाला 4ही फॉर्म्युले माहीत असले पाहिजे. याचा यूज आपल्याला इंटिग्रेशनमध्ये 12th स्टँडर्डमध्ये करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता प्रॉब्लेममध्ये एक्सप्रेस द फॉलोइंग ॲज द सम ऑर डिफरन्स. म्हणजे तुमचा जो पहिला प्रॉब्लेम दिलेला आहे या ठिकाणी 2 टाइम साइन ऑफ 4 थिटा इंटू कॉस 2 थिटा याचं कन्व्हर्शन आपल्याला सम आणि डिफरन्समध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर आपण सरळ सरळ या ठिकाणी वी नो म्हणणार. आणि वी नो म्हटल्यानंतर 2 टाइम साइन ए इंटू कॉस बी मध्ये फॉर्म्युला नंबर 1 येणार, इक्वेशन 1 येणार. कोण येणार इक्वेशन 1? इथे येणार तुमचं साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. अशा प्रकारे आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व करणार. तुमचे जे पहिले 4 फॉर्म्युले दिले त्या 4 फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला फास्ट प्रॉब्लेम सॉल्व करायचे. चला, मग काय आलेलं आहे पहा तुमच्या प्रॉब्लेममध्ये. तुमच्या प्रॉब्लेममध्ये इथं आलं तुमचं 2 टाइम साइन ऑफ 4 थिटा इंटू कॉस 2 थिटा इज इक्वल टू साइन 4 थिटा प्लस 2 थिटा प्लस साइन ऑफ 4 थिटा मायनस 2 थिटा. उत्तर आलेलं आहे तुमचं साइन ऑफ 6 थिटा प्लस साइन ऑफ 2 थिटा. म्हणजे आपल्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये सम आणि डिफरन्समध्ये ट्रान्सफर केल्या जाते. तुमचा दुसरा फॉर्म्युला असेल, तुम्हाला आठवायचा पहा दुसऱ्या ग्रंथामध्ये दिलेले 2 टाइम साइन 2 थिटा इंटू कॉस 4 थिटा. हे गणित सेम टू सेम तुम्हाला होमवर्क करायचं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, साइन ऑफ मायनस थिटा असेल तर मायनस साइन थिटा येईल, हे तुम्हाला लक्षात ठेवता येते. तिसरा प्रॉब्लेम काय दिलेला आहे पहा. इथे दिलेलं आहे 2 टाइम साइन 2 थिटा इंटू साइन 4 थिटा. दोन्हीच्या दोन्ही जर साइन येत असतील तर या ठिकाणी फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ फॉर्म्युला लागेल. काय तुमचा फोर्थ फॉर्म्युला? वी नो. चला सांगून पहा फोर्थ फॉर्म्युला काय आलेला आहे. 2 टाइम्स साइन ए इंटू साइन बी इज नथिंग बट कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी ही किंमत असेल. म्हणजे या ठिकाणी 2 टाइम साइन 2 थिटा इंटू साइन 4 थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ 2 थिटा मायनस 4 थिटा मायनस कॉस ऑफ 2 थिटा प्लस 4 थिटा असा आन्सर असेल. म्हणजे या ठिकाणी असेल तुमचं कॉस ऑफ मायनस 2 थिटा प्लस कॉस ऑफ 6 थिटा. इथं आलेलं असेल तुमचं कॉस 2 थिटा प्लस कॉस 6 थिटा इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम. आपल्याला एका स्टेपमध्ये उत्तर लिहायचं आहे. या प्रॉब्लेमचा एक एम आहे तुमचे डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले चांगल्या प्रकारे लक्षात राहिली पाहिजे. त्याच्यासाठी आपले हे प्रॉब्लेम चालू आहे, हे तुम्हाला समजून राहिलेले. पुढं पहा
4 नंबरचा प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला 2 टाइम कॉस 4 थिटा इंटू कॉस 2 थिटा. इथं दोन्हीच्या दोन्ही कॉस असल्यामुळे काय येईल पहा 2 टाइम कॉस ए इंटू कॉस बी इज इक्वल टू तुमचा थर्ड फॉर्म्युला असेल. हा थर्ड फॉर्म्युला कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. म्हणजे इथं काय असेल पहा 2 टाइम कॉस 4 थिटा इंटू कॉस 2 थिटा इज इक्वल टू कॉस 4 प्लस 2 प्लस कॉस 4 थिटा मायनस 2 थिटा. इथं आला असेल कॉस ऑफ 6 थिटा प्लस कॉस ऑफ 2 थिटा. 12th स्टँडर्डमध्ये आपल्याला या पूर्ण टर्मचे इंटिग्रेशन काढायचे असते. त्या इंटिग्रेशनमध्ये या टर्मचं मल्टिप्लिकेशन करता येत नाही, त्याला ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करणं पडते. त्यावेळेस तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. म्हणजे याचं कन्वर्शन तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये केल्यानंतर मग आपण त्याचं इंटिग्रेशन काढू शकतो. प्रॉब्लेम नंबर 4 हा तुमचा एकदम क्लिअर झाला. प्रॉब्लेम नंबर 5 काय दिलेला आहे 4 टाइम्स साइन ऑफ a प्लस बी बाय 2 इंटू साइन ऑफ ए मायनस बी बाय 2. म्हणजे कोणचा फॉर्म्युला लागून राहिला पहा तोच 4th नंबरचा 2 टाइम साइन ए साइन बी. का असतो 4th नंबर 2 टाइम साइन ए साइन बी इज नथिंग बट कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी. म्हणजे वी नो या प्रॉब्लेममध्ये येईल तुमचा 2 टाइम साइन ए साइन बी इज इक्वल टू कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. डी फॅक्टरायझेशन इथं काय येईल पहा 4 टाइम्स साइन ऑफ ए प्लस बी बाय 2 इंटू साइन ऑफ ए मायनस बी बाय 2 इज नथिंग बट 2 इंटू 2 टाइम्स साइन ऑफ ए प्लस बी बाय 2 इंटू साइन ऑफ ए मायनस बी बाय 2. पहा या 4ला 2 इंटू 2 लिहिलं. इथं असेल 2 टाइम्स कर्ली ब्रॅकेटमध्ये साइन ए प्लस बी मीन्स ए प्लस बी बाय 2 सॉरी कॉस हा असेल तुमचा ए मायनस बी मायनस इथं आलेला आहे ए मायनस बी बाय 2 बरोबर आहे. या ठिकाणी आलेला आहे मायनस कॉस इथं आलेला आहे ए प्लस बी बाय 2 प्लस ए मायनस बी बाय 2. पहा कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. ए म्हणजे कोण असेल तुमचा ए प्लस बी बाय 2 बरोबर आहे. बी म्हणजे कोण असेल ए मायनस बी बाय 2. एकदम शांततेनं गडबड न करता काय उत्तर आलं पहा 2 टाइम्स कॉस ऑफ ए प्लस बी मायनस ए प्लस बी अपॉन 2. मायनसनं मल्टिप्लाय केलं मायनस ऑफ मायनस प्लस झालं. हा ए कॅन्सल झाला. इथं मायनस कॉस इथं आलेला ए प्लस ए मायनस बी अपॉन 2 बी बी कॅन्सल झाला. इथं आलं 2 टाइम कॉस ऑफ बी प्लस बी 2b बाय 2 म्हणजे फक्त बी कॉस बी. इथं तुमचा मायनस कॉस ए इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम. पहा एकदम सिंपल आणि साधा होता. दिलेल्या कन्व्हर्शनला आपण ॲडिशन इंटू सबट्रॅक्शनमध्ये सरळ कन्वर्ट करून राहिलो म्हणजे डी फॅक्टरायझेशनचा अभ्यास करून राहिलो. प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये काय करायचं ते एकदा बोर्डवर पहा. प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये दिलेलं आहे साइन 10 थिटा इंटू साइन ऑफ 6 थिटा. या प्रॉब्लेमला जर आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर या प्रॉब्लेमला तुम्हाला 2न मल्टिप्लाईड आणि 2न डिवाईड करणं पडेल. याच्या मागचं कारण तुमचा जो कंपाऊंड अँगल असेल तुमचा जो डी फॅक्टरायझेशन असेल त्यामध्ये 1/2न मल्टिप्लाईड 2न डिवाईड इथं साइन 10 थिटा इंटू साइन ऑफ 2 थिटा असेल. 2 टाइम्स साइन ए साइन बी मीन्स कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. 1/2 जसाच्या तसा इथं आला कॉस ए मायनस बी 10 मायनस थिटा बरोबर आहे. नंतर मायनस कॉस ए प्लस बी 10 प्लस 2 थिटा. याचं रिक्वायर्ड आन्सर असेल 1/2 टाइम कॉस ऑफ 8 थिटा मायनस कॉस ऑफ 12 थिटा इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम. पहा या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये सरळ आपण बिलकुल डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज केला आणि प्रॉब्लेम नंबर 1 to 6 सॉल्व केलं. प्रॉब्लेम नंबर 7 पहा. प्रॉब्लेममध्ये 7मध्ये 2 टाइम्स साइन π/3 इंटू कॉस π/3 याच्यासाठी फॉर्म्युला नंबर 1 यूज करायचा. प्रॉब्लेम नंबर 8मध्ये सुद्धा फॉर्म्युला नंबर 1 यूज करायचा. पहा हा 7 आणि 8 हा तुमचा होमवर्क असेल.
7मध्ये काय यूज करसान फॉर्म्युला नंबर 1, 8मध्ये काय यूज करसान फॉर्म्युला नंबर 1, म्हणजे हा तुमचा 1 असेल, हा 2 असेल, हा 3 असेल आणि हा 4th असेल. तर प्रॉब्लेम नंबर 7 आणि 8साठी तुम्ही फॉर्म्युला नंबर 1 सॉल्व करा, 1मध्ये किमती टाका, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. या ठिकाणी तुम्हाला डी फॅक्टरायझेशनचे प्रॉब्लेम शिकवलेले, यावरच आधारित आपण दुसरे डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले पाहणार आहोत. मित्रांनो, बोर्डवरचा प्रॉब्लेम पहा. शो दॅट cos 3a इंटू साईन 9a साईन a इंटू cos 5a cos a इंटू cos 5a मायनस साईन 3 इंटू साईन a इज इक्वल टू टॅन 8a. हा प्रॉब्लेम आपला फॅक्टरायझेशन प्लस डी फॅक्टरायझेशन आधारित आहे. तर पहिले याला कोणकोणचे फॉर्म्युले लागतात ते तुम्हाला ऑब्झर्व करायचे. या ठिकाणी वी नो तुमचा जो पहिलाच फॉर्म्युला दिसतो त्यामध्ये 2 टाइम cos a साईन b, हा असतो तुमचा साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. दुसरा आहे तुमचा 2 टाइम साइन ए कॉस बी इज इक्वल टू साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. तिसरा फॉर्म्युला आहे तुमचा 2 टाइम कॉस ए कॉस बी इज इक्वल टू कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी. आणि चौथा फॉर्म्युला आहे तुमचा 2 टाइम साइन ए साइन बी इज नथिंग बट कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी. म्हणजे तुमचं डबल डी फॅक्टरायझेशनचा असा प्रॉब्लेम घेतला ज्या प्रॉब्लेममध्ये तुमचे चारही फॉर्म्युले लागणार आहात. मग चला पहिले तुम्ही LHS घ्या आणि LHS घेतल्यानंतर तुम्ही डबल प्रॉब्लेम सॉल्व करायची सुरुवात करा. LHS इज इक्वल टू cos 3a इंटू साइन 9a मायनस साइन a इंटू कॉस ऑफ 5a अपॉन पहा बोर्डवर या ठिकाणी cos a इंटू कॉस 5a मायनस साइन 3a इंटू साइन 9a. दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल, डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज करायचा असेल, आपल्याला 2 नेसेसरी आहे. याला 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड करा. पहा 2 टाइम cos 3a इंटू साइन 9a मायनस 2 टाइम साइन a इंटू कॉस ऑफ 5a अपॉन शांततेनं पहा 2 टाइम cos a इंटू कॉस 5a मायनस 2 टाइम साइन 3a इंटू साइन 9a. हे जे असेल हे झालं तुमचं इक्वेशन 1 पूर्ण, बरोबर आहे. आणि हे असेल इक्वेशन 2. फॉर्म इक्वेशन 1 तुम्ही इक्वेशन 1चे चारही फॉर्म्युले यूज करा आणि दिलेल्या प्रॉब्लेमला तुमच्या डी फॅक्टरायझेशनमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. कसं कन्वर्ट करसान पहा. आता तुम्ही या ठिकाणी प्रॉब्लेमची लेंथ थोडी वाढणार आहे. 2 टाइम cos a साइन b, 2 टाइम cos a साइन b म्हणजे हा तुमचा पहिला फॉर्म्युला असेल. 2 टाइम cos a साइन b तो असेल तुमचा साइन a प्लस बी, पहा a प्लस बी प्लस मायनस या ठिकाणी असेल मायनस साइन ऑफ a मायनस बी. पहा मित्रांनो, हा जो पहिला तुमचा 2 टाइम cos 3 इंटू साइन 9 आहे, साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी असेल. इथं मायनस साइन घ्या, ब्रॅकेट टाका. इथं पहिला फॉर्म्युला असेल पहा 2 टाइम साइन ए कॉस बी साइन बोला ए प्लस 5a प्लस साइन ऑफ ए मायनस 5a हा तुमचा असेल रिक्वायर्ड फॉर्म्युला. म्हणजे या ठिकाणी 2 टाइम साइन ए कॉस बी साइन ए प्लस बी प्लस त्या ठिकाणी असेल साइन ए मायनस बी. अपॉनमध्ये जा, अपॉनमध्ये असेल 2 टाइम कॉस ए कॉस बी म्हणजे इथं असेल तुमचा कॉस ए प्लस बी मीन्स ए प्लस 5a प्लस या ठिकाणी कॉस ऑफ ए मायनस 5a मायनस साईनला ब्रॅकेट टाका. इथं असेल तुमचा 2 टाइम साइन ए साइन बी कॉस ए मायनस बी, इथं असेल कॉस 3a मायनस 9a मायनस कॉस 3a प्लस 9a. फक्त एकच प्रिकॉशन घ्यायचं, कॉस ऑफ मायनस थिटा आणि साइन ऑफ मायनस थिटा. प्रॉब्लेम 100% करेक्ट येणार आहे. फक्त कॉन्फिडन्सनं तुम्ही काम करा. चला पहा बोर्डवर पुढं काय येईल. या ठिकाणी इथं येईल तुमचा साइन 12a मायनस साइन ऑफ मायनस 6a. इथे येईल तुमचा मायनस साइन 6a. इथे येईल तुमचा मायनस, बरोबर आहे, साइन ऑफ मायनस 4a. एकदम शांततेने पहा. मायनसने याला मल्टिप्लाय केलं, याला मल्टिप्लाय केलं. अपॉनमध्ये पहा या ठिकाणी आलेलं आहे तुमचा कॉस 6a प्लस कॉस ऑफ मायनस 4a
इथं कॉस ऑफ -6a हा 9a मधून 3 गेला -6a, इथं मायनस ऑफ मायनस प्लस, इथं आलेला आहे माझा कॉस ऑफ 12a हा, या मायनसने याला मल्टिप्लाय केलं, मायनस ऑफ मायनस प्लस झालं. तुमचा निगेटिव्ह अँगल कॉस ऑफ मायनस थिटा असेल तर कॉस थिटा येणार, आणि साईन ऑफ मायनस थिटा असेल तर याचं उत्तर तुमचं मायनस साईन थिटा येणार. एकदम केअरफुली आणि कॉन्सन्ट्रेशननं काम करू आपण. इथं किती आलं पहा, साईन 12a बरोबर आहे, मायनस ऑफ मायनस प्लस बरोबर आहे. इथं किती आलं तुमचा साईन 6a, या ठिकाणी कोणाला पहा मायनस बरोबर आहे, साईन 6a. मित्रांनो इथं मायनस ऑफ मायनस प्लस झालं, इथं सुद्धा मायनस ऑफ मायनस प्लस येईल, या ठिकाणी येईल तुमचा साईन 4a बरोबर आहे अपॉन, एकदम शांततेत, या ठिकाणी येईल तुमचं कॉस 6a, इथं प्लस कॉस 4a, इथं कॉस 6a प्लस कॉस 4a, इथं येईल मायनस कॉस 6a, कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा प्लस कॉस 12a पहा, कॉस 6a साईन 6a गेट कॅन्सल. या ठिकाणी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला येणार आहे पहा, इथं आलेला आहे साईन 12a प्लस साईन 4a अपॉन कॉस 4a प्लस कॉस 12a. आता इथे येणार तुमचा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला, त्यामध्ये येणार साईन सी प्लस साईन डी आणि कॉस सी प्लस कॉस डी, हे दोन फॉर्म्युले या ठिकाणी येणार. इथे येईल तुमचा साईन सी प्लस साईन डी 2 टाइम साईन ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2, आणि दुसरा फॉर्म्युला येणार या ठिकाणी कॉस सी प्लस कॉस डी. काय सांगा, कॉस सी प्लस कॉस डी हा फॉर्म्युला असेल तुमचा 2 टाइम कॉस ऑफ सी प्लस डी बाय 2, काय फॉर्म्युला असेल 2 टाइम कॉस ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2. देअरफॉर इथं फॉर्म्युला काय आहे पहा, 2 टाइम साईन ऑफ 12a प्लस 4a बाय 2 इंटू कॉस ऑफ 12a मायनस 4a बाय 2 अपॉन, पहा मित्रांनो इथं असेल 2 टाइम कॉस ऑफ 12a प्लस 4a बाय 2 इंटू कॉस ऑफ 12a मायनस 4a बाय 2. हा कॉस कॅन्सल, हा 2 गेट कॅन्सल. 16/2 म्हणजे 8 आला, इथं आला साईन 8a, इथं आला कॉस 8a. दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू टॅन 8a, दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. विद्यार्थी मित्रांनो या प्रॉब्लेमसारखे नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्हाला बुक्समध्ये दिलेले, तिथं तुम्हाला होमवर्क करायचे. डी फॅक्टरायझेशनवर आधारित प्रॉब्लेम होता दिलेला प्रॉब्लेम, याच्यासाठी 4 डी फॅक्टरायझेशन लागले. ते 4ही डी फॅक्टरायझेशन अप्लाय करा. एक कंडिशन लक्षात ठेवा, कॉस ऑफ मायनस थिटा असेल तर कॉस थिटा, साईन ऑफ मायनस थिटा असेल तर मायनस साईन थिटा. तुम्हाला इथे थोडं रॉंग वाटते सर, तुम्ही 4a मायनस 12 गेला घेतल्यावर मायनस कॉस ऑफ मायनस 8 यायला पाहिजे, पण इथं जो मायनस आहे तो कॉस थिटा असतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही, ही टर्म कॅन्सल होईल. इथं 12a प्लस 4a 16/2 म्हणजे 8a, 16/2 म्हणजे 8a मस्ट बी इक्वल टू टॅन ए, दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. या प्रॉब्लेमसारखे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स तुम्हाला बुक्समध्ये दिलेले, ते प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क म्हणून सॉल्व करायचे. तुम्हाला जर काही डिफिकल्टी आलेली असेल तुम्ही 100% सरांना विचारू शकतात. आता पहा प्रॉब्लेम नंबर 8, प्रॉब्लेम नंबर ए आणि बी. हे प्रॉब्लेमसुद्धा तुमच्या ऑलरेडी अगोदर झालेलेच आहे, फक्त आपल्याला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये चेक करायचे. साईन 18 कॉस 39 साईन 6 प्लस कॉस 15 याचं कन्वर्शन साईन 24 इंटू कॉस 33 मध्ये करायचं. पहिला नियम तोच, वी नो तुम्हाला LHS घेणं पडेल. कोण आहे LHS पहा, LHS मस्ट बी इक्वल टू साईन 18 इंटू कॉस 39 प्लस साईन 6 इंटू कॉस 15. याच्यापासून जर आपल्याला LHS तयार करायचं असेल, ॲक्च्युअली पूर्ण अँगल डिग्रीमध्ये दिलेले, काय दिलेले डबल एकदा रीड करतो पहा. LHS साईन 18 डिग्री कॉस 39 डिग्री प्लस साईन 6 डिग्री कॉस 15 डिग्री.
आता हा प्रॉब्लेम जर आपल्याला सॉल्व करायचा असेल तर पहिले आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेमला 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड करणं पडेल. मग आता 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड का करायचं, कारण की आपल्याला याचा डी फॅक्टरायझेशन तयार करायचं आहे. पहा 2 टाइम साइन ऑफ 18 इंटू कॉस 39 अपॉन 2 इथे किती आलं पहा, प्लस 2 टाइम साइन ऑफ 6 इंटू कॉस ऑफ 15 अपॉन 2. दिलेल्या प्रॉब्लेमला 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड केलं. इथं बाय डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला, कोणचा डी फॅक्टरायझेशन हे तुम्हाला माहीत आहे. त्या डी फॅक्टरायझेशनमध्ये 2 टाइम साइन ए कॉस बी इज इक्वल टू साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी असा दोन्ही ठिकाणी फॉर्म्युला तयार होतो. इथं आलेलं आहे तुमचं 1/2 टाइम्स साइन ए प्लस बी मीन्स साइन 18 प्लस 39 प्लस साइन ऑफ 18 मायनस 39 ब्रॅकेट कंप्लीट, बरोबर आहे. प्लस इथं आलं आहे तुमचं 1/2 टाइम्स आणि समोर आलेलं आहे तुमचं साइन 6 प्लस 15 प्लस साइन ऑफ 6 मायनस 15. ही गोष्ट लक्षात ठेवा, साइन ऑफ मायनस थिटा लक्षात ठेवा. या ठिकाणी तुमचा फॉर्म्युला आलेला आहे 1/2 टाइम्स साइन ऑफ 18 प्लस 39 प्लस 18 18 16 17 7 हात चालला आहे 3 आणि 4 आणि 5 57 डिग्री. किती आलं तुमचं साइन 57 डिग्री, बरोबर आहे. आता इथं आलेलं आहे तुमचं प्लस साइन ऑफ 39 मधून 18 गेले, इथं तुमचा 1 राहिला, इथं तुमचे 2 राहिले, 21 आला, बरोबर आहे. तो किती आला -21. पहा मित्रांनो, त्याचं उत्तर आलेलं तुमचं -21. -21 आल्यानंतर या ठिकाणी प्लस 1/2 आला, या ठिकाणी आलेला आहे तुमचा साइन 21 प्लस इथं आलेला आहे साइन ऑफ -9 डिग्री. साइन ऑफ किती आलेला आहे -9 डिग्री. सर्व टर्ममधून 1/2 कॉमन घ्या. इथं आलं तुमचं साइन 57 मायनस साइन 21 प्लस साइन 21 मायनस साइन 9. एकदम शांततेने कॅल्क्युलेशन करा, बिलकुल गडबड करू नका. 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड केलं, त्यामधला 1/2 कॉमन काढला, साइन 57 साइन ऑफ मायनस थिटा प्लस साइन 21 आणि मायनस साइन 9 असं तुमचं आलं. 21 गेट कॅन्सल. या ठिकाणी आता तुमचा नवीन फॉर्म्युला ॲप्लिकेबल आहे, तो हे 1/2 टाइम साइन 57 मायनस साइन 9. कोणी तुमचा साइन सी मायनस साइन डी. का असेल पहा साइन सी मायनस साइन डी, तो असेल तुमचा 2 टाइम साइन ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2. या 2ला 2 गेट कॅन्सल. इथं आला तुमचा साइन 9 प्लस 7 हा येऊन राहिला तुमचा 68, बरोबर आहे, बाय 2. पहा मित्रांनो, इथं तुमचं 57 प्लस 9, बरोबर आहे, हे 3 आणि ते 6. कॅल्क्युलेशन थोडे रॉंग करून राहिले तुम्ही. 57 प्लस 9 इथं आलेलं आहे तुमचं 1 10 16, बरोबर आहे. इथं आलं तुमचं 66, हा आला 66. इथं आलेलं आहे कॉस 57मधून 9 गेले, 57मधून जर 9 जात असेल तर या ठिकाणी 48 बाय 2 येईल, 2 न डिवाइड करा. इथं आलं तुमचं साइन 33 इंटू कॉस 24. हा इथं आलेलं आहे तुमचं साइन 24 इंटू कॉस 33. कुठंतरी आपण प्रॉब्लेम लिहिण्यात काहीतरी छोटी मोठी चूक केलेली असेल. डबल मी एकदा प्रॉब्लेम पाहतो आणि मग तुम्हाला सांगतो. पहा, साइन 18 कॉस 39 प्लस साइन 6 इंटू कॉस 15 इज नथिंग बट साइन 24 इंटू कॉस 33. आपला फॉर्म्युला कुठंतरी उलटा सुलटा झालेला आहे. डबल एकदा पहा शांततेनं. हे दिलेला प्रॉब्लेम असेल, बरोबर आहे. ह्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये साइन 18 कॉस 39 साइन 6 कॉस 15. 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड साइन ए कॉस बी म्हणजे साइन ए प्लस बी 18 प्लस 39 18 मायनस 39 6 प्लस 15 प्लस साइन 6 मायनस 15. एकदा ॲडिशन पहा. 39 प्लस 8 8 8 16. इथं चुकलेलं आहे पहा तुमचं. 8 8 16 16 ने 17 7 हातचाला 1 3 ने 4 ने 5. हे बरोबर तुमचं आलेलं आहे 57, बरोबर आहे की नाही. करेक्ट आला 57. त्याच्यानंतर तुमचा 39मधून 18 गेले,
39मधून 18 गेल्यानं तिथं 1 राहिला, इथं तुमचा किती राहिला 2 राहिला, हा आला तुमचा 21 करेक्ट आला. म्हणजे हा आला sin 57, हा आला तुमचा sin 21 प्लस हा आला 21 आणि हा तुमचा 6 मायनस इथं किती आलेलं आहे पहा 6 मायनस 15 म्हणजे हा येऊन राहिला तुमचा 9 करेक्टच आहे. 1/2 sin 57 मायनस sin 21 प्लस sin 21 मायनस 9 इथं आलं तुमचं 2 sin c प्लस d/2 57 प्लस 9 हे किती येऊन राहिलं तुमचे पहा 57 प्लस 9 म्हणजे हे 3 आणि उरलेले 6 66/3 इथं 57मधून 9 गेले म्हणजे या ठिकाणी येऊन राहिलं तुमचं 47 का 47 पहा इथं 57 48 आणि ते 2 बरोबर आहे 48च आहे त्या ठिकाणी कारण की 7 + 2 आले. इथं आलं sin 33 इथं आलं तुमचं cos 24 म्हणजे इथं तुमचं sin 33 पाहिजे आणि या ठिकाणी तुमचा cos 24 असला पाहिजे असा तुम्हाला प्रूफ हवा होता. म्हणजे आपण करेक्शन करून सांगितलेले 100% तुम्हाला प्रॉब्लेम समजलाच असेल. असाच प्रॉब्लेम तुम्हाला घरी करायचा पहा cos x इंटू cos 7x cos 3x इंटू cos 11x याला 2 मल्टिप्लाय 2 डिवाइड करायचा आणि सरळ सरळ त्या ठिकाणी डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज करायचा आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. अशा प्रकारे तुम्ही या लेक्चरमध्ये फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशनचे काही प्रॉब्लेम पाहिले. उरलेले प्रॉब्लेम आपण उद्याच्या पिरियडमध्ये पाहू. काही तुम्हाला डिफिकल्टी आलेली असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. सो स्टॉप हिअर. थँक्यू.